जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीम सैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 2014चं जे लोकसभेचं जे इलेक्शन झालं होतं, त्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी यांचा विजय होऊन ते पंतप्रधानपदी विराजमान झाले. पण मी असं म्हणतो की भारतीयांनीच भारतीयावर केलेलं सर्वात मोठं उपकार म्हणजे नरेंद्र मोदी या व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवलं. मित्रांनो, मी असं का म्हणतो की भारतीयांनीच भारतीयावर केलेला उपकार म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवलं. मित्रांनो, 2014च्या अगोदर आणि आता 2014च्या नंतर त्या परिस्थितीचा विचार करा मित्रांनो जरा. मित्रांनो, मोदी सरकारने ज्या 2014च्या नंतर ज्या स्टेप उचलल्यात सरकारद्वारे, त्याचा परिणाम आता दिसून येत आहे मित्रांनो. कोणतंही सरकार चालवताना त्याला संपूर्ण देशात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष द्यावं लागतं आणि त्यापैकी एक क्षेत्र आहे संरक्षण क्षेत्र. मित्रांनो, 2014च्या अगोदर देशात वेगवेगळ्या ठिकाणी एक महिना 2 महिन्यानंतर बॉम्बस्फोट होतच होते. कुठे ना कुठे बॉम्बस्फोट घडायचाच. कुठे ना कुठे टेररिस्ट गतिविधी होतच असे आणि त्याला खतपाणी घालणारा आपला शेजारील देश पाकिस्तान. आपल्याही देशात मित्रांनो गद्दारांची कमी नाही आहे. आपल्याच देशात जे डीप स्टेट आहेत तेही पाकिस्तानला इथे राहून मदत करतात. पण मित्रांनो, 2014च्या अगोदर हाफिज सईद हा पाकिस्तानी आतंकवादी ह्या ना त्या कारणाने भारताला आव्हान देणारे काही ना काही स्टेटमेंट द्यायचा, भारताच्या सीमेजवळ येऊन काहीही बरळायचा, काहीही बोलायचा, भारताला आव्हानात्मक चेतावणी देत असे. पण जरा मित्रांनो नीट विचार करा, 2014च्या नंतर हा व्यक्ती गायब झालेला आहे, दिसेनासा झालेला आहे. कारण काय? आणि मग तुम्ही या गोष्टीचा जेव्हा विचार करता तर तुम्हाला शांतपणे विचार केला तर तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील की वेगवेगळ्या क्षेत्रात मोदी सरकारने काम केलेलं आहे. पण संरक्षण क्षेत्रामध्येही मोदी सरकारने किंवा मोदींनी विशेष लक्ष घालून टेररिस्ट आतंकवादी गतिविधीला त्याला नेस्तो नाबूद करून टाकलं आहे. मित्रांनो, ही मोदी नीतीचाच परिणाम आहे की हाफिज सईद सारखा टेररिस्ट, मित्रांनो तो एक व्यक्ती, हाफिज सईद हा व्यक्ती नव्हता, तो पाकिस्तानमध्ये बसून भारतातील गद्दारांना किंवा भारतातील असलेल्या आतंकवादी लोकांना आणि हजारो लोकांना तो संबोधित करत असे. मित्रांनो, असा व्यक्ती जेव्हा गायब होतो तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कसा काय गायब झाला, कुठे गेला? आणि मग तुम्हाला तिथे कळून येतं की याच्या मागे कोण आहे. याच्या मागे आहे मोदी नीती. याच्या मागे आहे मोदी सरकारने उचललेल्या संरक्षणात्मक पावले. मित्रांनो, अनेक गोष्टी असतात ज्या देशहितासाठी केल्या जातात, पण त्याला समोर येऊ दिल्या जात नाहीत, जनतेसमोर येऊ दिल्या जात नाहीत. ज्या गोष्टींची गरज असते जनतेसमोर येणं, त्याच गोष्टी जनतेसमोर येऊ दिल्या जातात. विचार करा की काय मोदी सरकार काय काय करत आहे, त्याचा आपण जनतेने पण विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो.
देशहितामध्ये अनेक अनेक पावले उचलली गेली आहेत मोदी सरकारद्वारे. आणि त्यापैकी हा एक की मसूद अझहरसारखा आतंकवादी, आणि तो एकटाच नाही, अनेक आतंकवादी, अनेक टेररिस्ट गायब होत आहेत. त्याला मोदी नीती जबाबदार आहे. आणि म्हणून म्हणून 2014 मध्ये जे इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन झालं होतं, मी असं म्हणतो की भारतीयांनीच भारतावर केलेलं मोठं उपकार म्हणजे मोदी सरकार. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.